परिवर्तनवादी विचारांच्या सर्वच महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. देशाचे गृहमंत्री असणाऱ्या अमित शहांनी आंबेडकर नाव घ्यायची सध्या फॅशन बनली आहे. जेवढ्या वेळेस आंबेडकरांचं नाव घेतलं जातं तेवढ्या वेळेस देवाचं नाव जर घेतलं तर स्वर्गप्राप्ती होईल. अशा पद्धतीनं बाबासाहेबांच्या प्रति मनात असलेला राग, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीचा द्वेष, आंबेडकर नावाची चीड त्यांनी व्यक्त केली, बोलून दाखवली. संविधानिक पदावर राहून संविधान निर्मात्या घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शहाचा मी निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. याच मोदीशहाच्या हुकुमशाहीनं बांधवांनो या देशातली संविधानिक व्यवस्था दबलेली असताना अनेक स्वायत्त संस्था, संविधानाच्या कोर्ट असेल, निवडणूक आयोग असेल, बँक, रिझर्व्ह बँक असेल, अशा अनेक स्वायत्त संस्था मोदीशहाच्या हुकुमशाहीत दबलेल्या असताना भारत जोडो यात्रा, भारत जोडो न्याययात्रेच्या माध्यमातून देशातल्या जनमानसाचा आवाज मजबूत करण्याचं काम राहुलजी गांधी साहेबांनी केलं. बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय राज्यघटना या देशाचं सुरक्षा कवच आहे. संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या SC ST OBCचा अल्पसंख्याकांचा आवाज मजबूत करण्याचं काम केलेलं आहे. OBCला अधिकार देण्याचं काम केलेलं आहे. करोडो लोकांची हजारो वर्षाची युगायुगाची सामाजिक गुलामगिरी घालवण्याचं काम बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे. भारतीय संविधान ही एक क्रांती आहे, रक्तविरहित क्रांती बाबासाहेबांनी केलेली. या देशात क्रांतिशूर महात्मा ज्योतिबा फुलेंनी समतेची लढाई सुरू केली, भटशाहीला दफन करायची लढाई सुरू केली आणि त्या समतेच्या लढाईला पुढं न्यायचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं. आणि ती समतेची लढाई भारतीय राज्यघटना, सर्वसमावेशक राज्यघटना या देशाला बहाल करून बाबासाहेबांनी त्या समतेची लढाई जिंकण्याचं काम केलं. समतेच्या लढाईचा, ज्योतिबा फुलेंनी सुरू केलेल्या समतेच्या लढाईचा बाबासाहेबांनी शेवट केला. बांधवांनो, ही क्रांती चिरंतन टिकली पाहिजे. आज RSS, BJP, RSS भाजपचं प्रस्त संपूर्ण देशात वाढायला लागलेला आहे. आणि हे RSS भाजपला आव्हान देईल, तोड देईल असा एकच राष्ट्रीय नेता ह्या देशात आहे, जननायक राहुलजी गांधी साहेब. सातत्यानं RSS BJPच्या विरोधात आक्रमक भूमिका राहुल गांधी साहेब घेत आहेत. देशभरात जाऊन भारतीय संविधानाचा, लोकशाहीचा सन्मान राहुलजी गांधी साहेब करत आहेत. राष्ट्रीय लेवलवर काम करणारा नेता, राष्ट्रीय लेवलवर काम करणारा पक्ष भाजपसारखाच काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळं काँग्रेसलाच आणि राहुल गांधींलाच प्रत्येक संविधानवादी, लोकशाहीवादी नागरिकांना, संविधानवादी कार्यकर्त्यांना समर्थन दिलं पाहिजे. बांधवांनो, सापनाथ नागनाथ, काँग्रेस, BJP एकाच नाण्याच्या बाजू, हे अत्यंत चुकीचं आहे. दोन्ही जर एकाच नाण्याच्या बाजू असते तर एवढ्या मोठ्या जनाधाराच्या जीवावर भारतीय संविधान त्यांनी बदलून कधीच टाकलं असतं. परंतु जाहीरपणानं धर्माच्या राजकारणाला विरोध करण्याचं काम राहुल गांधी साहेबांनी सातत्यानं काँग्रेसनं केलेलं आहे. ज्या देशात धर्माचं कार्ड चालतं त्या धर्माच्या राजकारणाला विरोध केला जातोय काँग्रेस पक्षाकडून उघड. विचारधारेची बांधिलकी जपल्या जाते. त्यामुळं आपण सापनाथ नागनाथ ह्या गोष्टी बाजूला सारून संविधान, लोकशाही ह्या विचारासाठी काँग्रेस पक्षाला समर्थन देणं गरजेचं आहे. बांधवांनो, अनेक आंबेडकरी युवक, आंबेडकरी समाजातली लोक काँग्रेसमध्ये काम करतात. ती कुठल्या पदासाठी, स्वार्थासाठी काम करत नाही. त्याला एक विचारांचं अधिष्ठान आहे आणि ते विचार म्हणजे भारतीय संविधान, लोकशाही ही कायम संविधानिक व्यवस्था या देशात राहिली पाहिजे. सातत्यानं राहुल गांधी साहेब सामाजिक न्यायाची भूमिका घेत आहेत. आरक्षणाची मर्यादा 50% इंद्रासांनी केसनं घातलेली वाढवल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आरक्षण समतेचं सूत्र आहे, त्याचं योग्य असं प्रयोजन करायसाठी प्रत्येक समाज घटकाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे. ह्याच्यासाठी जातीने जनगणना करू आणि प्रत्येक समाज घटकाला आरक्षण त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळवून देऊ, अशा पद्धतीचा निर्धार संविधान रक्षक जननायक राहुलजी गांधी साहेबांनी अनेक वेळा बोलून दाखवलेला आहे. आणि सातत्यानं SC ST OBCच्या आवाज बनायचं काम या देशात
राहुलजी गांधी साहेबांनी केलेला आहे. बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून ओबीसीला हक्क अधिकार दिला, ओबीसीचा आवाज मजबूत करण्याचं काम केलं आणि याच संविधानाच्या लोकशाहीच्या सन्मानाची भूमिका घेणाऱ्या राहुल गांधी साहेबांनाच आपण प्रत्येक संविधानवाद्यानं आपलं समर्थन द्यावं आणि परत एकदा देशाचा गृहमंत्री असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती अपशब्द वापरणाऱ्या बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या अमित शहाचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. बाबासाहेबांचं संविधान करोडो लोकांच्या जीविताची काळजी घेतं. हजारो वर्षाची, करोडो लोकांची, युगायुगाची सामाजिक गुलामगिरी घालवणारं संविधान क्रांती आहे. ही क्रांती चिरकाल चिरंतन टिकली पाहिजे. यासाठीच प्रत्येक संविधानवाद्यानं आपलं समर्थन हे भारतीय काँग्रेसला, राष्ट्रीय पक्षाला आणि राहुलजी गांधी साहेबांना राष्ट्रीय नेता असणाऱ्या देशव्यापी भाजपला आव्हान दिलं असं नेतृत्व असणाऱ्या राहुलजींना द्यावं. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.